आता वाटेल बरं, काळजी करू नका. उन्हाची झळ लागली म्हणून झालंय हे. देवाबांनी भेटलाच पोरा. असं वाटलं होतं आज चोवरच बोलवतोय. नाही नाही नाही, असं म्हणू नका. 2 घास खाऊन घ्या, माझ्यासोबत चला. 2 घास खाणं आधीच आम्ही समजा वाटून घेतलंय. रोज कुणीतरी एकच 2 घास खाऊ शकतं. माझ्या पाठीवर 2 पोरं. मी उपाशी राहिलो तर कधी कधी ते आठवड्यातून 2दा घेतात 2 घास. शेवटची भूक कधी भागली ते बी आठवत नाही. समजू शकतो. दुष्काळ खरंच किती जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. या पावसा पाण्याचा असा खेळ खंडोबा आहे. त्यात हे गोरे सापावानी डाकत्यात. म्हणजे आता काय केले त्यांनी? आता काय सांगायचं. आम्ही राबायचं, पिकवायचं, पण पोट भरण्यासाठी एकायचं कुठं? त्यासाठी बी यांच्या पोटात पैसे द्यावं लागतंय. आधीच फिरळ लावलेलं आयुष्य, त्यात हे भागदाड. शांत व्हा काका, तुम्ही काळजी घ्या सध्या. चल उठ, सारा दे. उठ उठ, चल पैसे दे. काय हो, त्या कोऱ्या सरकारची चाकरी करायला लागल्यापासून सौजन्य, माणुसकी सगळं विकून टाकलेलं दिसतंय तुम्ही सुद्धा. नाही म्हणजे जरी गरीब असला तरी आपला देश बांधव येतो, हे तुमच्या खिसगणतीतही नाही वाटतं. तू शांत बैस, मला शिकवू नकोस. चल रे, काढ पैसे. हे काय 4 आणे? आणखी 1 आणा कुठे आहे? आता 4 आणच द्यायचा ना सारा. तो जुना नियम झाला, आता सारा वाढलाय. 5 आणे. अरे देवा, अहो दादा, तुम्ही असे हाल करायला लागला तर आम्ही जगायचं तरी कसं? तुझं रडगाणं थांबव आणि सांगतो तेवढा सारा भर. त्यापेक्षा स्वतःच्या हाताने नरडीचा घोट का नाही घेत त्यांच्या? रोज कणाकणानं मरतच आहेत हे. त्यापेक्षा पूर्णतः जीवच घेऊन टाका त्यांचा. मी तर म्हणतो इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचे जीव घेऊन टाका, एकदा ते सगळे प्रश्न संपतील. कीव कीव करावीशी वाटते तुमची. हे गोरे तर पाषाण हृदयी आहेतच, पण त्यांच्यासोबत राहून तुमच्यासारखे असे देशबांधव सुद्धा पाषाण हृदयी झाले तर झालेच कल्याण. गुलामगिरी आणि पारतंत्र्याची परिसीमा आहे ही. लाज वाटायला हवी तुम्हाला आपल्याच बांधवांवर अत्याचार करताना. अहो पण मला बोलून काय उपयोग? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. नियम कोणी केलेत? साहेबांनी. मी कोण आहे? त्यांचा नोकर. नोकराचं काम काय असतं? जे मालक म्हणतील ते आपण करायचं. सांगा ना. आणि तरी ते तुमच्या स्वास्थ्यास अपायकारक नाही हे चालते तुम्हाला. मग त्यापेक्षा आमचे हे सुती धोतर काय वाईट आहे जे आम्ही रोज धुतो? असे काही नाही. ज्या शक्य आहे त्यांनी रोज धुवावे रेशमी वस्त्र. आणि आमच्या सारख्यांकडे ज्यांच्याकडे ते नाहीच आहे त्यांनी उपाशी मारावे. मुळीच नाही. आता ते उपाशी राहणार आहेत ज्यांनी तुम्हाला हा त्रास दिला. चला. नको. छत्रे सर येतील आणि ते हा प्रश्न सोडवतील. बुवा, इथे आपले प्रश्न आपण सोडवायचे असतात आणि ते असे सोडवायचे जेणेकरून पुन्हा कोणी चेष्टा करायची हिंमत दाखवणार नाही. आणि मी सोबत असताना चिंता कसली करताय? चला. येताय ना? हो. बळवंतराव, नेमकं तुमच्या डोक्यात तरी काय? हो मला तरी सांगा काय? बळवंतराव थांबा पाहू, तुम्ही स्वस्थ थांबा एका ठिकाणी. हे बघा, आपल्या अंगलटी काही यायला नको. आपल्या अंगलटी काहीही येणार नाही. पण म्हणजे मग तुम्ही नक्की करणार तरी काय? Remember, sometimes if you want to fight the evil, you have to become the devil. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही करणार काय आहात? बळवंतराव, अहो बळवंतराव असं नका करू. काय करताय तुम्ही? थांबा बरं, तुम्ही तर स्वस्थ थांबा. हो हे बघा, हे बघा बळवंतराव, बळवंतराव बाहेर या. बळवंतराव पटकन बाहेर या. अहो हे काय तुम्ही मित्रांच्या खोलीतून चोरून आणले? चोरी नव्हे, मी खऱ्या अर्थाने त्यांना विवस्त्र केलेले आहे. आता त्यांना उघड्यावर पाडण्याची वेळ आली. घ्या. अहो एवढ्या सगळ्या सोहळ्यांचं मी घेऊन काय करणार आहे?
दोन पर्याय आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे सोवळे मी माझ्या अंगाला लावणार नाही. मग काय पर्यायच नाही, एकच मार्ग आहे. कुठला? बळवंतराव, तुम्ही माझ्या खोलीमध्ये खोलीमध्ये काय टाकलंय माझ्या? बळवंतराव, मी पकडला गेलो ना तर आपली फार मोठी पंचायत होणार आहे, मी तुम्हाला कुठे सांगतो. काय पकडले जायला घडलेच काय? मला तर बुवा कडाडून भूक लागली. चला तर मग. थांबा थांबा, आपल्याला भोजन मिळणार आहे का? पण आज जर जेवण मिळाले तर ते सर्वांना मिळेल किंवा कुणालाही मिळणार नाही. समानतेचा धागा. म्हणजे आता सर्व विद्यार्थी उपाशी राहणार तर? नाही 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 नाही. ए ऐका, मी काय म्हणतो, तसेही आपल्या सर्वांनाच प्रश्न भेडसावतायत, पण अन्न शिल्लक राहायला नको. आणि त्यात भूकही लागले तर जेवून घेऊया ना. नाही 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 नाही. मला काय वाटते, नियम म्हणजे नियम. सोवळे नसेल तर जेवण जेवायचं नाही. अरे अरे बळवंत, अरे नियम बदलू शकतो ना, जेवण महत्वाचं. म्हणजे आपल्या सोयीनुसार नियम बदलू शकतो. म्हणजे आता विना सोहळ्याचे तुम्ही सारे भोजन करणार? गुरुजी, जीव द्या त्यांना. नाही काय आहे, जोपर्यंत काही प्रश्न उमरा ओलांडून आतमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्याची दाहकता जाणवत नाही. जेवा जेवा, तुम्ही जेवा. जेवून घेऊया. बळवंतराव, अगदी सुतासारखं सरळ केलंय तुम्ही यांना. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ते हे असे. आता कुणीही आचरटपणा करणार नाही बघ. आगरकर, तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या. काल नियमांमुळे तुम्हाला जेवण मिळालं नाही, आता काय सगळ्यांनीच नियम मोडला आहे. तेव्हा जा, जेवण करून घ्या. वदनी कवळ घेता. थांबा थांबा. नक्की जेवायचे आहे ना? सोहळ्याशिवाय? होय. हो, आणि यापुढे? तर यापुढे देखील असंच करूया की, हवंय कशाला सोहळं. हो बरोबर आहे. मग आता असे करा, भोजन झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी आगरकरांच्या खोलीत या आणि आपापले सोवळे ओळख पटवून घेऊन जा. म्हणजे हा तुझा डाव होता तर? खिडक्या. बस खाली. जेवणावरून उठलास तर जेवण झालं असं समजलं जाईल, परत आंघोळ करून यावं लागेल. चालणार आहे? नाही. तर सर, अशा प्रकारे आम्ही सोहळ्याचा आग्रह धरणाऱ्या मुलांना धडा शिकवला. उगाच कुणाचंही छळायचे. हो ना, त्यावेळी मी नेमका परगावी असल्यामुळे इथे काय घडते आहे याची कल्पनाच नव्हती मला. सर, गावी सहज गेला होता की काही विशेष कारण होते? तसं विशेषच. गावाला आमच्या परिचयातील एका कुटुंबातील 5 व्यक्तींनी या दुष्काळास कंटाळून प्राणत्याग केले. एखादे जीर्ण वस्त्र जितक्या सहजपणे आपण टाकून देतो तितक्या सहजपणे माणसे आयुष्य टाकून देत आहेत. मृत्यू येणे जितके भयावह नाही तितके जगण्याची उमेद नष्ट होणे भयावह आहे, अधिक विदारक आहे. निसर्ग इतकी कठीण परीक्षा घेईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. मला एक समजत नाही सर, केवळ पाऊस पडला नाही म्हणून इतकी विदारक परिस्थिती निर्माण व्हावी, तीही सर्वत्र एकाच वेळी. अहो, पण मुख्य कारण तर तेच दिसते ना. लोक आता इतके घाबरलेत की एकमेकांशी माणुसकीने वागणे टाळत आहेत. पूर्वी देण्यासाठी जे हात बाहेर येत ते हात आता घडी घालून बंद झालेत. सारे काही स्वतःसाठी. कसा विकसित होणार आहे आपला समाज मला माहित नाही. गोपाळराव, घरातले लहान मूल जेव्हा आजारी पडते किंवा त्यास एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा घरच्यांची जबाबदारी असते की त्याची काळजी घ्यावी. आणि आपल्याकडे आपले पालक म्हणून जे बसलेले आहेत हे आपले इंग्रज शासन, त्याच परिस्थितीचं गांभीर्य तरी आहे का?
भावी कल्पना काय आहे, पुढे परिस्थिती कशी सांभाळायची, कशाचे कशाच ताळतंत्र नाही. लोकांचे जीव जात आहे आणि शासन बसले सारा गोळा करी. सार्वजनिक काका याविषयी एक सभा आयोजित करीत आहेत. काही महत्वाच्या बाबी बोलल्या जातील. मला असं वाटतं तुम्ही दोघांनीही उपस्थित राहायला हवं, जेणेकरून काही मतांची विचारांची देवाणघेवाण करता येईल. बळवंतराव, अहो तुम्ही मित्र म्हणवता ना आम्हाला, मग सांगा तरी. तुम्ही देखील मित्र म्हणवता ना आम्हाला, मग सांगा माझ्या रागाचे कारण काय असेल. सार्वजनिक काकांचे सध्याचे धोरण तुम्हाला जितके चुकीचे वाटते तितके ते नाही वाटत आम्हाला. चुकीचे वाटत नाही आणि हे तुम्ही बोलताय गोपाळराव? अहो हे बघा, आपण सगळे ओळखतो त्यांना, त्यांचं कार्य मौल्यवान आहे. परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी बघून योग्य ती पावले उचलण्याचा विवेकही आहे त्यांच्यामध्ये. पण तसे घडताना तर दिसत नाही. आणि काय पाहतायत ते उघड्या डोळ्यांनी? हा सर्वत्र पसरलेला भयावह दुष्काळ पाहताय, आणि तो जर त्यांना दिसत असेल तर त्यात होरपळले जाणारे आपले शेतकरी बांधव दिसत नाही, वाढलेली उपासमार दिसत नाही. आणि या घडणाऱ्या परिस्थितीत त्यांनी काय करायला हवे, आजचा माणूस कसा जिवंत राहील याचे उत्तर शोधणे अपेक्षित आहे. आणि ते काय करताय? अहवाल तयार करतायत. त्याने काय साध्य होणार आहे? अहो अयोग्य काय त्यात? पण आजच्या या बिकट परिस्थितीतून उद्या जर असा प्रसंग निर्माण झाला तर काय पावले उचलता येतील याची यंत्रणा तयार होईल अशा अहवालातून. आणि आजच्या मांडणीवरून उद्याची पावले ओळखून जो चाल चालतो तोच द्रष्टा नव्हे का? घ्या घ्या घ्या, वा, तुम्ही त्यांचीच कड घ्या. हा, मुळात उद्याची यंत्रणा प्रत्यक्षात तेव्हा येईल जेव्हा आजची माणसे जिवंत राहतील. उद्या आपण जगू शकू अशी आशा त्यांच्या ठाई जिवंत राहायला हवी. आणि आज काय घडते? सर्वत्र चोऱ्या दरोडे घडतायत. बरं, आणि त्याचे प्रमाण पाहता उद्या स्वतःच्या जिवंत अस्तित्वासाठी हीच माणसे इतरांचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. अहो, आजची माणसे उद्या राक्षसे होतील जर त्यांची भूक शमली नाही. म्हणून काय दरोडे घालायचे, चोऱ्या माऱ्या करत फिरायचे? बळवंतराव, तो काय उपाय का भूक भागवण्याचा? चोरी करून भूक शमत नाही, ती आणखीनच वाढते. आणि उद्या उपाशी राहायची वेळ येऊ नये यासाठी आज उचललेली पावले ही नेहमी स्वागतार्हच असते. छान छान गोपाळराव, माझ्या असे लक्षात आले, तुम्ही केवळ मला विरोध करण्यासाठी, मला खोडून काढण्यासाठी बोलत असता. अहो काय बोलताय बळवंतराव? असू द्या, हरकत नाही. माझा आक्षेप इतकाच आहे, सार्वजनिक काकांसारखे द्रष्टे नेते ज्यांच्याकडे हा समाज डोळे लावू नये, त्यांनी जर आजच्या पडत्या काळात आजच्या माणसासाठी काही केले नाही आणि उद्या जर या लोकांनी काकांकडेच पाठ फिरवली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. बरं, असे घडू नये हीच माझी इच्छा आहे. किमान गूळ आणि शेंगदाणे तरी खाऊन जा. परिस्थिती पण कशी क्रूर असते बघा. म्हणावं तर गोड खायला देते, म्हणावं तर कावळ्याचा घास म्हणून जेवण देते. तुमची हरकत नसेल तर मी या रांजणातले पाणी प्यायलं तर चालेल का? म्हणजे मध्यरात्रीपर्यंत भूक भागेल आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे. ए मुला, इकडे. धोंडीबा नाव आहे माझं. हा, तेच धोंडीबा. काय करतोयस काम? काकांनी मला झाडांना पाणी घालायला सांगितलंय. काकांनी सांगितले? हा. असू दे, आता काही करू नकोस. घरातली इतर मंडळी कामे करतील. तू चल माझ्यासोबत. तुमच्या सोबत? कुठे? तालमीत व्यायाम करायला चल. नको नको, हे काम खूप महत्वाचं आहे. नाही केलं ना तर काका ओरडतील मला. मी त्यांच्याशी बोलेन. मी बोलल्यानंतर तुला कोणीही काहीही बोलणार नाही. चल पाहू. अहो पण अरे हे काय?
पाणी सगळं तसंच आहे अजून. झाडांना पाणी घातलंच नाहीस आणि अजून जमीन झाडून व्हायची, सडा सारवण व्हायचंय. इथं कशाला घुटमळतोयस? हो मी तेच करणार होतो, पण दादानी मला अडवलं. ते म्हणाले नको करू म्हणून. नको करू का बरं? ते बोलले तालमीत चल व्यायामाला. काय? हल्ली थोडा जरी हवामानात बदल झाला तरी त्याचा परिणाम होतोय तब्येतीवर. काय कारण असावे? एक वेळचे जेवण कमी केल्याने प्रतिकार शक्ती कमी होत असेल. हो असेलच, परंतु पर्याय नाही. ₹5 निबंध स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते. त्यातील आता फक्त ₹5 रक्कम शिल्लक आहे. काय करता येईल? जगण्यासाठी जेवण गरजेचे आहे. दरोडेखोर नसतो बाळ. जनतेची पिळवणूक करणारे हे सावकार, त्यांना राजाश्रय देणारे ब्रिटिश, या जुलूमकर्त्यांचा नाश करण्यासाठी त्यांच्या लेखी जर मला दरोडेखोर व्हावं लागलं ना तर मला आनंदच आहे. परंतु मग धर्माच्या दृष्टीने हे पुण्यकर्म मानले जाणार नाही बाळ, गुरुजी. सरकारनं रोजंदारीवर दुष्काळी कामं काढलीत आणि कामं वेळेत पूर्ण नाही झाली तर चापकानं फोडून काढतात, रक्तबंबाळ करतात, सोलून काढतात. आणि या कामांचा मोबदला म्हणून काय तर अर्धा शेर धान्य. कष्टकरी वर्गाला, कष्टकरी कुटुंबाला हे अर्धा शेर धान्य कसं पुरं पडणार? आपली माणसं, आपले बांधव असे मरत असताना मला पाप पुण्याची फिकीर करण्याची गरज वाटत नाही बाळ. मग इतिहासात माझी नोंद पापी म्हणून होऊ देत किंवा दरोडेखोर म्हणून, माझा नरसिंह जाणतो. माझं कार्य हे धर्माचंच कार्य आहे. पुस्तकं शोधत असताना आईवर लिहिलेली ही कविता सापडली. मातृविलाप. आणि 2 क्षण सारं जग थांबलं माझ्यासाठी. पुन्हा एकदा आईच्या कुशीत जावंसं वाटलं, अगदी लहान बाळ होऊन. खरंच नियती सुद्धा कधी कधी किती क्रूर वागते नाही. मला तर आईची आठवणही नाही तशी. काकूनेच लहानाचं मोठं केलं, पण तरी सुद्धा आईचं असणं जाणवत राहतं अवतीभोवती. तिचा भास होत राहतो. भामे, आई ही एखाद्या सावलीप्रमाणे आपल्या सोबत असतेच. आपण जिथे जाऊ तिथे आपल्या पाठीवरून हात फिरवते, आपल्या नकळत. काही चूक झाली तर आपला कान पिळते आणि नंतर मायेनं जवळही घेते. ती या जगात असो वा नसो, सावलीसारखी आपल्या सोबत मात्र कायम असते. खरंच तिची माया, तिची शिकवण ही आपल्यात येते कुठून? म्हणजे घराला घरपण देणारी सुद्धा आईच आणि आपल्यात आई पण रुजवणारी सुद्धा आईच. भामे, वय कितीही वाढलं ते आईची उणीव भरून निघणं अशक्य आहे. मला असं कायम वाटतं, असं काहीतरी कार्य करून दाखवावं जेणेकरून त्या माऊलीला आपला अभिमान वाटत राहील. तुम्ही कायम तसेच वागत आला आहात आणि सासूबाई जिथून तुम्हाला पाहत असतील ना तिथून कौतुकाने आशीर्वादच देत असतील. मी देखील वाचली सूचना. आता सर्वच जुळवाजुळव करावी लागणार आहे. अर्जाचा दर 17 रुपये. काय हो हे? अविश्वसनीय आहे. आता शिक्षण देखील ब्रिटिशांचे गुलाम झाले म्हणावे लागेल. ते सांगतील तेच शुल्क. तुम्ही खचून जाऊ नका गोपाळराव. आपण याविषयी जेवताना बोलूया. चला. नाही नाही, तुम्ही जा. तुम्ही जा म्हणजे? आणि तुम्ही? अहो माझं जेवण झालंय.
डबाच घेऊन आलोय. माझा यावर विश्वास नाही. तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय. मला तुमचे डोळे वाचता येतात गोपाळराव. अहो आता तुम्हाला विश्वास नसेल तर हे बघा, माझ्याकडे डबा आहे. होय, पाहू बरं. अहो नको नको. अहो बघू तर द्या. माझ्या मते तरी हा डबा रिकामा आहे आणि इतका स्वच्छ की कित्येक दिवसात यात कोणी अन्नाचा कण देखील ठेवला नसेल. अहो नाही, तसं नाहीये. माझं खरंच जेवण झालं. मी धुवून ठेवला होता. किती खोटं बोलणार आहात गोपाळराव. ही अशी उपासमार करून काय साध्य होते तुम्हास? आणि भूषण कसले वाटते त्यात? अहो तुम्ही विनाकारण बोल लावून घेऊ नका. आणि उपासमारी कसली? माझं खरंच जेवण झालंय. मी तुमचे काहीही ऐकणार नाहीये. माझ्या घरी ताबडतोब जेवणास चल. नाही मला इतर काम आहेत. मी तुमची परवानगी मागत नाहीये, तुम्हाला सांगतोय चला. अहो बळवंतराव, माझं खरंच जेवण झालंय. आणि हे काय, मला ग्रंथालयामध्येच जायचंय. पुस्तके नवीन घ्यायची आहेत ना ती. आणि परीक्षा जवळ आली. तुम्ही जा, मी येतो. हा चला. गोपाळराव, मी तशी आमची मैत्री वादविवाद स्पर्धेपासून सुरू झाली. हो का? नाही, ते त्याचं वैशिष्ट्य आहेच. आमचा बाळ कोणाशी संवाद साधण्याआधी वाद मात्र अवश्य घालतो. नाही काका, हे गोपाळराव म्हणजे फार विद्वान. बरं, ते ज्या स्पर्धेचा उल्लेख करतायत त्यात त्यांनी मला हरवले आणि मग मला समजले की. काय सांगता? तुम्ही आमच्या बाळाला वादविवादात गप्प केले म्हणजे खात्रीने तुम्ही विद्वान असणार, यात शंका नाही. पाणी. सत्यभामा आमची मंडळी. अहो आपण बसा ना. उभे का? आपण पाहुणे. तुम्ही पाणी आणून दिलं त्याचा मान तुम्हाला द्यायला हवा. बसा बसा गोपाळराव. एक सांगू का? आम्ही यांना इतकी वर्ष ओळखतोय, पण कुणासाठी इतकं व्यथित झालेलं यांना कधीही पाहिलं नव्हतं. आमची जितकी काळजी नसते यांच तितकी तुमची असते. म्हणून तीच मला म्हणाली, एकदा आगरकर बुवांना घरी जेवायला घेऊनच या. आमच्या कुंकवाचे लक्ष विचलित करणारे स्नेही आहेत तरी कोणते बघू द्या. तसे असेल तर क्षमा करा वहिनी. या अपराधाची तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला हा स्नेही तयार आहे. खरं तर आम्ही दोघं म्हणजे विस्तव आणि पाणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध होतो, परंतु एकमेकांवाचून करमत नाही आम्हाला. हो का? मग आता तुमच्या मैत्रीची शिक्षा जेवताना तुम्हाला आग्रह करून भोगायच लावतो. चला या. तुम्ही पुढे वा गोपाळराव, मी येतो.